तर आपला आजचा विषय होता कटिंगचा. तर मग काय कटिंग केलं मग कशी आहे पब्लिक आपली मजेत ना, गाडी घेऊन मस्तपैकी आपली लाल परी धूमधाम उडत चाललो होतो आपण. तर म्हणलं मोरे चौकात पोहोचलो तर डान्स चालू होता. मग काय डान्स पाहिला ना आपण, गाडी थांबली. मग काय कॉम्पिटिशन झालं, कटिंग दुकानात पोहोचलो आपण. तर कटिंग करतेच काही नंबर चालू त्याचं. मग काय बसलो आपण कटिंगला, आलो घरी. तर कशी दिसते आपली कटिंग पहा मित्रांनो. घरी येऊन काय नुसतंच बोर होत होतं. तर काय मग तुम्हाला दाखवतो शेतातलं वातावरण म्हणजे खूप सुंदर वातावरण, किती हिरवंगार दिसत आहे शेत. तर मग काय आपण जाऊन म्हणलं आपल्याला जायचं होतं. तर काय म्हणलं मित्राकडे जाऊ, पतंग आणून पतंग उडू म्हणलं. तर मग आपण काय निघलो, मग आपण पतंग आणायला चाललो होतो. पतंग तर घेऊन चालतो. मग घेऊन आलं म्हणलं चला आपल्याला पटकन घेऊन पतंग उडत. नाही तर वारा चालू आहे ते पण चालल्या जाईल. वर आलो काय पतंग तर काय उडानाच. त्यात 4 वाजत तरी एवढं ऊन लागू राहिलं मला. किती उन्हाळा आला येते, थंडी हिवाळा चालू आहे तरी पण ऊन लागू राहिलं. थंडी तर सकाळी वाजते म्हणलं संध्या, तेव्हा आता तर ऊनच लागणार आहे. पतंग काय एवढं नाही. मग काय पतंगला म्हणलं चला म्हणलं पतंगला तर आजच करून टाकू म्हणलं. त्याचं ते जरा काही उडा ना, त्याची इच्छाच होत नव्हती उडायची. तर काय मग मम्मीनं आवाज दिला तर त्याच्यामुळे आपल्याला जायचं होतं दूध बॅग आणायला. तर मग काय आपण लागलो आपल्या खालच्या रोडला, कारण आपल्याला जायचं आहे पटकन दूध बॅग आणायला. तर खाली उतरलो. मग उतरता पटकन धम उतर दम्माने उतरत होतो आपण. मम्मीनं वापस एकदा आवाज दिला तर भागलो. तरी म्हणलं चला म्हणलं दम्माने पलटो गेलो. दूध बॅग घ्यायला आलो. दूध बॅग घेतली दुकानातून. चला म्हणलं पटकन घरी. तर मग आपण वापस आलो, वाट्यावर बसलो घरी येऊन. तर वाट्यावर खूप ऊन लागत होतं. म्हणलं चला घरातच जाऊन बसू म्हणलं. घरापाशी आलो तर हे काय फांड्या